शनी शिंगणापूर नंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा. शिर्डी संस्थानच्या नावानं बोगस वेबसाईट. साई भक्तांच्या आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश. साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो साई भक्त दरवर्षी शिर्डीत दाखल होतात. त्यामुळे वास्तव्यासाठी साई संस्थानच्या भक्त निवासाला साई भक्तांकडून प्राधान्य दिलं जातं. त्यातच ऐनवेळी होणारी तारांबळ टाळण्यासाठी साई भक्तांकडून ऑनलाईन वेबसाईटवर रूम बुकिंग केली जाते. मात्र याचा गैरफायदा काहींनी घेतलाय. साई संस्थान भक्त निवासाच्या नावानं बनावट वेबसाईट बनवून साई भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचंही उघड झालंय. कर्नाटकातील रामू जाधव यांच्यासोबतही असाच प्रकार घडलाय. हम हमारे नाती का बर्थडे करके आए थे, उसके लिए बुक किए थे 2 रूम, और आने के बाद देख रहे हैं सुबह से फ़ोन लगा रहे, फ़ोन वो रिसीव नहीं कर रहा है. ऐसा हुआ तो कैसा फिर दोबारा कोई भक्त लोग आ नहीं सकते इधर. साई संस्थाननं या प्रकरणाची चौकशी करून पैसे परत मिळवून द्यावे अशी मागणी फसवणूक झालेल्या साई भक्तांनी केली आहे. हाँ, स्कैनर तो आया ही था और नाम भी सेम, जो ये आश्रम का नाम है वही नाम सेम नाम आया था. और अभी जब उसको हम लोग आज बुकिंग के लिए फ़ोन कर रहे तो वो फ़ोन नहीं उठा रहा है. तो ये जो भी है ये बंद कर होना चाहिए और उसको जल्द से जल्द पकड़ लो प्लीज़, और जो भी हमारा रिफंड है वो मिल जाना चाहिए. साई आश्रम भक्तिनिवास.com या वेबसाईटवर, म्हणजे ही फेक वेबसाईट आहे. याच्यावर ऑनलाईन भक्तनिवासच्या बुकिंगसाठी ती दिसते. बुकिंगसाठी गेल्यानंतर आपण ऑनलाईन सर्च केल्यानंतर आणि तिथे नामसाधर्म्य असल्यामुळे त्यात लोक जातात, बुकिंग करतात आणि त्या अनुषंगाने त्यांना भक्तनिवासमध्ये कोणतीही रूम मिळत नाही. तर सदर फेक वेबसाईट आहे. तसेच या अनुषंगाने याच्यात ज्यांनी पैसे ज्या नंबरवर स्वीकारले गेलेले आहेत त्या अनुषंगाने पुढील तपास करून यात गुन्हा दाखल करून अधिकची कारवाई करण्यात येणार आहे. बनावट वेबसाईटच्या माध्यमातून याआधीही अनेक साई भक्तांची रूम बुकिंग, देणगी आणि दर्शनाच्या नावानं फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे साई संस्थाननं या सगळ्या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेऊन कठोर कारवाई करायला हवी. अन्यथा ऑनलाईन गंडा घालणारे साईंचा गाभाराही पोखरायला मागे पुढे पाहणार नाहीत. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.